युपीएससीचा 2024चा जो आत्ताचा पॅटर्न आहे त्यात थोडे दिवस ऑलरेडी प्रिलिमचे डेट आपली पुढे आलेली होती. आणि युपीएससीची डेट पुढे आल्यामुळं एकूण प्लॅनिंग मध्ये युपीएससीच्या बाजूने काय फरक पडलेला नाही. पण दोज आर प्लॅनिंग फॉर दिस मेन्स 2024ची ज्यांना मेन्स द्यायचे त्यांच्या दृष्टीनं आता आपण मुख्यतः बोलतो की थोडीशी डेट पुढे गेलेली आहे. ती 16 जून केलेली आहे, पण मेन्स काय पुढे ढकललेलं नाही. आणि त्यामुळे मग थोडासा लवकरच रिझल्ट लागणार. आणि ते लक्षात घेऊन जीएसची जी टेस्ट सिरीज कंपल्सरी आपल्याला लिहायचं असतं. एसए तर इमिजिएटली लगेचच प्रीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतं पण एसए आणि एथिक्स जे आहे ते. आणि एसएचे पेपर्स आणि हे लगेच लिहायला चालू पण म्हणजे त्या त्या दिवशीच सुरू केलेलं आहे. त्यामुळे एसए एथिक्स जसं इमिजिएटली चालू केलेलं आहे तसंच रिझल्ट साधारणतः जून एंडच्या आसपास किंवा त्याच्या आधी लागेल. 2 जुलै पासून आपली मार्गेची GS1, 2, 3, 4 अशी एक टेस्ट सिरीज जी आहे त्या सेक्शनल पण पेपर असतील आणि मग प्रत्येक याचे 2-2 पेपर असे सेक्शनल 8 पेपर होतील आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह 4 पेपर होतील. जे आहेत. असे 12 पेपरचा साधारणतः हा प्लॅन आहे. त्याचा हेतू हा आहे की एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काय असतील आणि लिहिण्याची ॲबिलिटीज कशा असतील तुमच्या, पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं आणि त्याच्यावर त्यामुळे ते फॉलोड बाय डिस्कशन पण असेल. आणि साधारणतः दर शनिवारी ती टेस्ट आपली होत राहील. त्याच्यावर सोमवारी एक्स्ट्रा झालेली चर्चा किंवा त्याच्यानंतर तपासून झाले की 2-3 दिवसात सोमवार टू गुरुवार याच्यात कधीतरी त्याच्यावर चर्चा होईल. आपलं सगळं संपूर्णतः जे अल्टिमेट येतं ते तुमचं रायटिंग ॲबिलिटी. त्यामुळे रायटिंग ॲबिलिटीज वाढवणे आणि त्या स्किलफुली मांडणे कुठलाही प्रश्न असेल. गेल्या वर्षभरातल्या करंटमध्ये ज्या काही प्रश्न येऊ शकतात जे पूर्वीचे ट्रेंड राहिले, सीचा पेपर समजा आहे त्याच्यानुसार सीसॅटच्या पेपरनुसार काय काय आपल्याला एक्सपेक्टेड क्वेश्चन असतात, अशा एक्सपेक्टेड क्वेश्चनवर आणि त्या एक्सपेक्टेड क्वेश्चनच्या प्रोबेबल आयडियल आन्सर जे आहेत ते काय काय असतील त्याचं आर्ग्युमेंट बिल्ड करणे, मुख्यतः लिहिण्याची कपॅसिटी वाढवणे. पहिल्या पेपरमध्ये सोसायटीचा प्रश्न असेल किंवा जॉग्राफी असेल किंवा पहिला आपला हिस्ट्रीचा असेल तर याचं एक स्ट्रक्चर आहे. GS2च्या संदर्भात मागच्या वेळेस समजा आता 126 मिळालेले, 128 मिळालेले, हे लोक काय प्रकारे लिहित होते की तुमच्या केसेस त्याच्यामध्ये पाहिजेत का, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल काय काय त्याच्यामध्ये आले, अमेंडमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत, प्रिन्सिपल्स काय काय, मग पिथ अँड सबस्टन्स नावाचं प्रिन्सिपल आहे मग ते काय आहे किंवा ते प्रोड्यूस काय प्रकारचं आहे, असं हार्मोनियस कन्स्ट्रक्शन विचारून झाले. त्यामुळे पूर्वीच्या याच्यावरचा कंट्रोल क्वेश्चनचा आणि आत्ताचं तुमचं रायटिंग जे आहे या दोन्हींचं कॉम्बिनेशन करत जीएस ला काही झालं तरी आपल्याला 3 याच्यामध्ये 4 याच्यामध्ये 3 डिजिटला कसं जाता येऊ शकेल एथिक्सच्या याच्यामध्ये जे आहेत. त्यामुळं आणि याच्याशिवाय वेगळी एसएची एक वेगळी टेस्ट सिरीजच असेल पहा. आणि एसएची इमिजिएटली पण झाले, ज्यांना कॉन्फिडन्स आहे की होणार आहे त्यांनी इमिजिएटली लिहायला चालू केलं, रिझल्ट लागेपर्यंत एसए संपवले. त्यामुळे एसए दोन्ही लेवलला होईल. कारण यावेळेला एसएला जरा कमी मार्क आले त्यामुळे एसए स्पेशल अटेन्शन आहे. विशेषतः मेन्स दिलेल्या लोकांना, ज्यांनी 2 मेन्स दिले 2 मेन्स दिलेले आहेत अशा लोकांना त्याचा जास्त उपयोग होऊ शकेल की इमिजिएटली स्टार्ट रायटिंग आणि त्याच्यावर एक्सलन्स वाढवणे. त्यांनी जे सिलेबस मध्ये म्हणलेलं आहे तुमची रायटिंगची स्टाईल, त्यामुळे एसए ज्यांना ज्यांना चांगला इम्प्रूव्ह करायचा आहे, मागच्या याच्यामध्ये 120ला अडकलेत खूप जण, ते आपल्याला 130 140च्या वर जरा जायचं असेल तर मग एसएला काय करायला पाहिजे. त्यामुळे हे मेन्स दिलेल्या लोकांना पण बरंच उपयुक्त आहे एसएचं किंवा जीएसचं जे ऑलरेडी मेन्स मध्ये दिले. फ्रेशरच्या दृष्टीने पण ती एक इन्साइट डेव्हलप करणं असा तो दुहेरी आहे. त्यामुळे एसएचं 2 लेवलला ती टेस्ट सिरीज होईल. पुढचा रिझल्ट लागेपर्यंत टेस्ट होतील, कंटिन्युअस असतील त्या एसएच्या म्हणून खास एसएचं खास मॉड्यूल वेगळं जे आहे आणि रिझल्ट नंतरच्या जीएसच्या बरोबर पण एसएचा. त्यामुळे 1, 2, 3, 4 प्लस एसए रिझल्ट नंतर रिझल्ट पर्यंत नुसते एसए संपून घेणे जे असं एक साधारणतः 20 एक एसए जरी आपण लिहू शकलो 3-3 तासाचे म्हणजे 40 एक एसए जर झाले तर मग एसएला एक तुमचा आकार येऊ शकेल. असा साधारणतः हा आपल्या मार्गीच्या ह्याच्यामध्ये या मेन्सच्या दृष्टीनं केलेला प्रोग्राम आहे की आपल्याला हे कसं लिहिता येईल. याचा क्रॅश कोर्स जो आहे तो सगळं हे टीचिंग करत असताना किंवा रायटिंगच्या वेळेला नंतर एक 3 दिवस सलग या मटेरियलचं वेगात रिव्हिजन करणे आणि स्ट्रक्चर सगळे डिस्कस करणे, आपण घेतलेले सगळे पेपर जे आहेत असा नंतरचा एक क्रॅश कोर्स पण त्याचा होईल. त्या क्रॅश कोर्सला पण आपल्याला नक्की उपयोग होईल. त्यामुळं मेन्सला या वेळेला जीएसला थोडंसं अटेन्शन देणं जे आहे. ऑप्शनलची गणित वेगळी असतील त्यामुळे याच्यात ऑप्शनल बद्दल मी बोलत नाही, ऑप्शनलचं वेगळंच आहे ते त्या टॉपिकनुसार म्हणजे सोशॉलॉजी असेल, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री किंवा
मराठी लिटरेचर किंवा पबॅड आता मागच्या वेळेला काही जणांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शनलचं एक वेगळं कॅल्क्युलेशन जे आहे अँथ्रोपॉलॉजीचे लिहिलेले, त्याची तपासायची पद्धत काय आहे, सोशॉलॉजिकल आर्ग्युमेंट कसे, त्यामुळे ऑप्शनलचं वेगळं अंडरस्टँडिंग जे असेल. आता आपण मुख्यतः हे जी चर्चा करतोय ती जीएस टेस्ट सिरीज तुमची जी आहेत आणि क्रॅश कोर्स याचं आपलं एकूण शेड्यूल कसं असेल तर ते दर शनिवारी पेपर होतील आणि त्याच्यावर पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा होत राहील की काय काय प्रकारचं त्याचं तुमचं स्वतःचं एरर्स आहे लिहिलेलं आहे आणि ते तुम्ही कसं मिनिमाइज करा. कारण टू कन्क्लूड काय म्हणेल शेवटी एकच मुद्दा काय आहे त्याच्यातला की तुम्हाला शेवटी किती येत असेल तर ते लिहिण्याच्या स्किल्स मध्ये इफेक्टिव्ह स्टार्ट इफेक्टिव्ह एंड कसा असेल आणि तो स्टार्ट एंडला आपल्याला कसं बघता येईल, स्टार्ट एंडला आपल्याला कसं लिहिता येईल, मधलं पण इनोव्हेटिव्ह आकृत्या कशा काढता येईल, अक्षर नीट कसं काढता येईल, प्रेझेंटेबल स्वतःला कसं करता येईल, खाडाखोड न करता, असे अनेक मायनर एलिमेंट त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं त्याच्या दृष्टीनं रायटिंगच्या ॲबिलिटीज वाढवण्याच्या दृष्टीनं हा तुम्हाला रायटिंगचा जीएसचा जो आत्ताच आपला कोर्स आहे आणि सेक्शनल टेस्ट आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आणि नंतरचं फॉलोड बाय त्याचा 3 दिवसाचा अनालिसिस जे आहे क्रॅश कोर्स असं साधारणतः आपल्याला या जीएसच्या निमित्तानं डिस्कस करता येईल. ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्याला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की रिझल्टच्या नंतर आणि आताच इमिजिएटली चालू करायचं आहे, तर तुम्ही ह्या मार्गीच्या आपल्या इथले दिलेल्या नंबरवर संपर्क केला किंवा माझ्या फोन नंबरवर हे केलं तरी ते चालू शकेल. आपण इमिजिएटली याच्यावर सुरुवात करूया.